यानंतर या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर चौरेस यांना। धन्यवाद सर। पाच विद्या प्रसारण मंडळाचे बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2024-25 या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर संजीवनी तळेगावकर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय अभयरावजी आव्हाड साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुरेशरावजी आव्हाड साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे विश्वस्त माननीय महावीर शेठ मुनोत, आपले दुसरे विश्वस्त माननीय डी गर्जे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आता ज्यांनी आपल्या पहाडी आवाजामध्ये महाराष्ट्र गीत आपल्या समोर सादर केलं असे माननीय भारतजी गाडेकर सर, त्याचबरोबर संजीवनी तळेगावकर मॅडमच्या सोबत आलेले त्यांचे पती पंडितरावजी तळेगावकर, आपल्या महाविद्यालयाचे PGP डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर विजय देशमुख सर, समोर उपस्थित पालक, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो, प्रथमतः मी महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक 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 स्वागत करतो। खरं तर अहवाल वाचन म्हणजे अर्थसंकल्प सादर केल्यासारखं असतं, ते थोडं निरस आणि कंटाळवाणंही असतं, थोडे आकडे असतात, थोडे बेरजा वजाबाकी असती, पण तरी सुद्धा अत्यंत थोडक्यामध्ये या महाविद्यालयाचा या वर्षीचा अहवाल मी आपल्या समोर ठेवत आहे। या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून 2024 पासून झाली आणि 23-24चा निकालही लागला। तो निकाल वरिष्ठ महाविद्यालयाचा सरासरी निकाल 96% होता, कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 97.6% होता आणि यावर्षी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी ज्यांनी प्रवेश घेतला त्या विद्यार्थ्यांची संख्या आहे सध्या 2342। या महाविद्यालयाने यावर्षी काही नवीन अचिव्हमेंट किंवा नवीन काही स्थापन केलं, ज्या नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत त्यांचा मी थोडासा उल्लेख करतो। आपल्या महाविद्यालयामध्ये यावर्षी BSc साठी स्पेशल स्तरावर 3 विषय आपल्याला विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे। त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, मॅथ आहे, केमिस्ट्री आहे। तर आपल्या महाविद्यालयामध्ये हे 3 विषय विशेष स्तरावर, स्पेशल स्तरावर यावर्षीपासून आपल्याकडे सुरू झालेले आहे। त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये MCOMचं कॉमर्स विभागाचं PhD सेंटर, रिसर्च सेंटर आपण ज्याला म्हणतो, तेही यावर्षीपासून कार्यान्वित झालेलं आहे। तिसरी गोष्ट, आपल्याकडं आपल्या तालुक्यामधील पहिलं महाराष्ट्र शासनाने सेतू केंद्र आपल्याला दिलेलं आहे। आपल्या तालुक्यामधलं ते एकमेव आहे आणि प्रायोगिक तत्वावर नगर जिल्ह्यामध्ये फक्त 2 सेतू केंद्र दिली होती, त्याच्यामध्ये एक संगमनेर कॉलेजला होतं आणि एक आपल्या कॉलेजला होतं। तर त्याचंही उद्घाटन आपण 13 ऑगस्टला माननीय प्रांत अधिकारी, माननीय तहसीलदार, माननीय अध्यक्ष साहेब यांच्या हस्ते आपण केलेलं होतं। त्यानंतर आपण याच वर्षी आपल्या महाविद्यालयामध्ये मीडिया सेंटरची स्थापना केलेली आहे, जेणेकरून आता शिक्षकांना, प्राध्यापकांना आपले लेक्चर म्हणा, आपलं अध्यापन म्हणा अधिक प्रभावीरित्या करता येईल आणि ते अधिकाधिक विद्यार्थ्यापर्यंत, अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचेल, यासाठी आपण सुसज्ज असं मीडिया सेंटर निर्माण केलेलं आहे। यावर्षीपासूनच आपण एका नवीन धोरणाला सामोरे जात आहोत, त्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो 2020। जवळजवळ 34 वर्षानंतर आपल्या भारतामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण लागू करत आहोत। महाविद्यालय त्याला यावर्षीपासून सामोरे जात आहे। तर त्या धोरणाची योग्य अंमलबजावणी व्हावी किंवा ते अत्यंत प्रभावीपणे महाविद्यालयात लागू व्हावं, या दृष्टीने आम्ही महाविद्यालयामध्ये विद्यार्थी म्हणा, शिक्षक म्हणा, पालक म्हणा यांचे वेगवेगळे स्तरावर
त्यांचे मेळावे आयोजित करून, त्यांच्यासाठी सेमिनार आयोजित करून त्या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर स्कूल कनेक्ट या कार्यक्रमांतर्गत आपण आपल्या शहरामधील आणि तालुक्यामधील ज्या शाळा आहेत त्या शाळेशी आपण कनेक्ट झालेलो आहोत आणि आपण त्या शाळेला असा आग्रह केला की तुम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन या. त्याला कॅम्पस टूर किंवा महाविद्यालय भेट असं आपण म्हटलं होतं. आणि मला आनंद वाटतो की आपल्या शहरामधल्या जवळजवळ 5 शाळा आपल्या महाविद्यालयास भेट देऊन गेलेल्या आहेत विद्यार्थ्यांसह. तर ही एक अत्यंत आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक अत्यंत प्रभावीपणे चालतं आणि या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा यावर्षीचा रिझल्ट या केंद्रामधून फक्त शासकीय नोकरीमध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा आहे 67 आणि 2-3 जागेवरले निकाल अजून यायचे राहिलेले आहेत. मला पूर्ण खात्री की हा आकडा 100 पार करेल. तर अत्यंत चांगलं या केंद्रामार्फत काम होत आहे. त्याचबरोबर आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी CETचे वर्षभर क्लास घेतले आहे एक्स्ट्रा आणि त्यांची प्रत्येक आठवड्याला एक परीक्षा आपण घेत होतो. त्याचे रिझल्ट पालकांच्या मोबाईलवर, पालकांच्या ग्रुपवर आपण दर आठवड्याला पाठवत होतो. त्याचबरोबर 1 मार्चपासून म्हणजे आजपासून आपण महाविद्यालयामध्ये क्रॅश कोर्स 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 45 दिवसाचा एक कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. मॅडम खाली 2 वर्ग चालू आहेत. हो यायची पण जागा थोडी अपुरी त्यांना खालीच बसवलंय. बघू थोड्या वेळानं जर शक्य झालं तर. आमच्या क्रीडो भाग जसं साहेबांनी सांगितलं की आमच्या महाविद्यालयाचा प्राण आहे म्हणजे हार्ट आहे. त्याचं कारण असं आहे की मॅडम आमच्या क्रीडो विभागामार्फत जे अत्यंत आतापर्यंत विद्यार्थी घडलेले आहेत त्याचं खरोखरच आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे. आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल वाकळे यावर्षी तिला महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार तिला मिळालेला आहे. आमची दुसरी विद्यार्थिनी योगिता खेडकर तिला दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आमची तिसरी विद्यार्थिनी अंबिका वाटाडे ती पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेमध्ये तिला सुद्धा सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आरती केदार नावाची आमची विद्यार्थिनी तिची निवड BCCI आयोजित चॅलेंजर ट्रॉफी या संघामध्ये 2024 साठी निवड झालेली आहे. त्याचबरोबर आमचा विद्यार्थी संजय लोखंडे, गौरव भुईसळ, पांडुरंग गायकवाड, योगिता खेडकर यांची भारतीय आंतरविद्यापीठ संघामध्ये निवड झालेली आहे. आणि सगळ्यांची नावं मी घेत नाही, म्हणून आपलं बक्षीस द्यायचंच त्यांना. आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे यावर्षी 25 खेळाडू निवडले. जसा सीबीएस कॉलेजचा क्रीडा विभाग आमचा सक्रिय आहे तसा कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रीडा विभाग सुद्धा अत्यंत सक्षम आणि सक्रिय आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचा वैष्णव नारायण आडकर हा विद्यार्थी ज्याला मागच्या 23 फेब्रुवारीलाच एक महाराष्ट्र केसरी नावाची स्पर्धा झाली, तर त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये त्याला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आणि आता राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे. त्याचबरोबर आमची काकडे पूनम गणेश पालक तिचे समोर बसलेले आहेत. तर या विद्यार्थिनी वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर तिची आता निवड झालेली आहे. विभाग स्तरावर नावं मी फारशी वाचत नाही, फक्त आकडे सांगतो. विभाग स्तरावर 15 विद्यार्थ्यांची निवड झाली, जिल्हा स्तरावर 17 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि तालुका स्तरावर 30 विद्यार्थ्यांची निवड झाली. तर हे आपला कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रीडा विभाग त्यांनी यावर्षी अत्यंत एक महत्त्वाचं काम केलं की जे महाराष्ट्रामध्ये सहसा कोणी करत नाही. आम्ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेतल्या आणि नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा त्याचं आयोजन आमच्या महाविद्यालयाने केलं.
आतापर्यंत. तर त्या स्पर्धेसाठी नांद्यापासून बांद्यापर्यंतचे साधारणतः 256 स्पर्धक, तेवढेच पालक हे सगळे आमच्याकडे 3 दिवस होते. आणि ह्या राज्यस्तरीय स्पर्धा आम्ही अत्यंत यशस्वीपणे इथे पार पाडल्या. आमच्याकडं गांधी विचार संस्था परीक्षा म्हणून घेतली जाते. गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव सगळ्यांना माहिती आहे, त्यामार्फत या परीक्षा आयोजित होतात. या परीक्षेसाठी आमच्या महाविद्यालयातील 35 विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते. त्याच्यामध्ये सिरसाट ओंकार ब्रह्मदेव या विद्यार्थ्याला रौप्य पदक आणि जिल्ह्यामध्ये दुसरा येण्याचा मान मिळालेला आहे. राष्ट्रीय सेवा योजना यांचे रक्तदान शिबिर असेल, विशेष श्रमसंस्कार शिबिर असेल किंवा श्रमदान शिबिर असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम या विभागामार्फत संपन्न झालेले आहेत. 5 ते 11 जानेवारी 2025ला आपण मोठा या ठिकाणी या वरिष्ठ महाविद्यालयाचं NSSचं शिबिर संपन्न केलेलं आहे. त्याचबरोबर आम्हाला सांगायला आनंद वाटतो की कनिष्ठ महाविद्यालयाला NSS फारसं कोणत्या कॉलेजला नाही, पण आमच्या कॉलेजला याच वर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं अनुदानित स्तरावर आम्हाला ते मंजूर केलं. आणि या कनिष्ठ महाविद्यालयाच्या NSS शिबिराचा आपण कार्यक्रम जे आहे तो धामणगाव देवी या ठिकाणी आपण घेतला होता. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो कार्यक्रम बघून आता उपसंचालक डेप्युटी डायरेक्टर यांनी असा आग्रह केला की तुम्ही राज्यस्तरीय शिबिर घ्या. आणि आपली त्याची सुद्धा तयारी चालू आहे आणि कदाचित या महिन्याच्या शेवटी आपण ते तारकेश्वर गडावर आपण आयोजित करत आहोत. विद्यार्थी विकास मंडळ नावाचा एक विभाग आहे आमच्या महाविद्यालयामध्ये. त्या विभागाच्या मार्फत कमावणी शिका योजना, निर्भय कन्या अभियान, लिंगभाव समानता असे विविध कार्यक्रम आपण त्या आयोजित करत असतो. मला सांगायला आनंद वाटतो की यावर्षी मॅडम कमावणी शिका या विभागाच्या मार्फत महाविद्यालयाने 1,65,000 रुपयाचं वाटप केलेलं आहे. आणि हा सगळा परिसर आता पुढे बंद झालेली होती ना, नाही तर हा सगळा परिसर हे विद्यार्थी स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. झाडांना पाणी द्यायचं, झाडून काढायचं आणि त्याच्या बाबतीत अजिबात ते संकोच करत नाही, लाजत नाही. आमच्या महाविद्यालयाने यावर्षी थोडा एक वेगळा पॅटर्न राबवायचं ठरवलं की आपण संशोधनामध्ये थोडंसं मागं पडतोय. तर त्याची सुरुवात आम्ही प्राध्यापकानेच केली आणि ICSSR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च या संस्थेकडे प्रत्येक प्राध्यापकाने एक संशोधन प्रकल्प सादर केला आणि ह्या संशोधन प्रकल्पाची किंमत आहे 1,35,00,000 रुपये. आणि मला खात्री आहे की या मार्चच्या शेवटपर्यंत, मार्च एंडपर्यंत या संशोधन प्रकल्पांना मान्यता येऊन किमान 1 कोटी रुपये आपल्याला या महाविद्यालयाला संशोधनासाठी मिळतील. आम्ही फक्त हे संशोधन प्राध्यापकांच्या स्तरावरच नाही तर विद्यार्थी सुद्धा या संशोधनाकडे कसे आकर्षित होतील यासाठी विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या आविष्कार स्पर्धेमध्ये आपण विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत असतो. आणि यावर्षी आपले 10 प्रोजेक्ट या आविष्कार स्पर्धेसाठी पाठवले होते आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपला त्यामधील एक प्रोजेक्ट विद्यापीठामध्ये निवडला गेलेला आहे. विद्यापीठामध्ये आता आपण पुण्याची आपण आपली स्पर्धा करू शकत नाही, पण तरी सुद्धा आपण तिथपर्यंत जाण्याचा, त्या पुण्यामध्ये सुद्धा आपला संशोधन प्रकल्प निवडण्याचा आपला मान मिळतो आहे, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आता आपल्या महाविद्यालयाला आपण एक नवीन NIRF, त्याला आपण नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क असं म्हणतो. आता गव्हर्नमेंटनं असं ठरवलंय की भारतामध्ये जेवढ्या संस्था आहेत, जेवढे कॉलेज आहेत, त्यांनी आपापली एक क्वालिटी तुमच्याकडे काय काय आहे ते ऑनलाईन भरायचं आणि त्याच्या आधारे तुम्हाला एक रँक दिली जाणार आहे, नंबर दिली जाणार आहे. तर यावर्षी आम्ही प्रथमच त्याला रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि मला खात्री की त्या रँकिंगमध्ये आपल्या महाविद्यालयाला चांगला रँक किंवा चांगला नंबर प्राप्त होईल. त्याचबरोबर सांस्कृतिक स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये युवक महोत्सव असतो. त्या युवक महोत्सवामध्ये जल्लोष 2024 या अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या आणि या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये आमचे 30
विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्याचबरोबर आमच्याकडे जे प्राध्यापक आहेत, काही लोक संशोधनामध्ये आलेख वाचन असेल, काही पेपर ऑफ प्रेझेंटेशन असेल, त्याच्यामध्ये फक्त आपल्या जिल्ह्यापुरते तालुक्यापुरते माने न राहता अनेक प्राध्यापक आता बाहेर सुद्धा जाऊ लागलेले आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या प्राध्यापिका डॉक्टर वैशाली आहेर या दुबई येथे रिसोर्स पर्सन म्हणून उपस्थित राहून आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे प्रशांत साळवे नावाचे शिक्षक आताच बँकॉक या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. मी सुद्धा दिल्ली, आग्रा आणि बेंगळूर या ठिकाणी सरकारी खर्चातून विमानाच्या मी सुद्धा जाऊन आलेलो आहे. आणि आमचे धोरमारे सर, अभिमन्यू धोरमारे म्हणून, तर त्यांची IIS फेलो शिमला या ठिकाणी 3 वर्षासाठी रिसर्च फेलो म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आम्ही यावर्षी 3 MOU करार केलेले आहेत. आता प्रत्येक संस्थेला ते बंधनकारक केलेले आहे की तुम्ही कोणत्या ना कोणत्या संस्थेशी करार करा. तर आमचं भाग्य असं आहे की आमचे 3 करारापैकी 2 करार महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे. तर ती आमच्या कॉलेजच्या दृष्टीने एक अचिव्हमेंट आहे. यावर्षी 3 ठिकाणी आम्ही 3 शैक्षणिक सहली काढल्या. जरा रिस्की सध्या सहली काढलं तरी सुद्धा आपण ती हिंमत केलेली आहे आणि या सहलीची अत्यंत यशस्वीपूर्वक आपण अंमलबजावणी केलेली आहे. जसं येताना सांगितलं की आमच्या संस्थेचा आता हिरक महोत्सव सुरू आहे आणि हिरक महोत्सवी वर्ष साजरं करणं हे कोणत्याही संस्थेसाठी, कोणत्याही कॉलेजसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असते. आमच्या महाविद्यालयात सुद्धा हे हिरक महोत्सवी वर्ष साजरं होत आहे आणि या निमित्ताने आपण महिन्यातून साधारणतः 2 कार्यक्रम, 15 दिवसाला 1 कार्यक्रम, असे साधारणतः 20 कार्यक्रमाचं आयोजन आपण या वर्षभरात केलेलं आहे. तर हे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या स्तरावर पार पडत आहेत. त्याच्यामधले 2 कार्यक्रम संपन्न झालेले आहेत, याचाही आम्हाला आनंद आहे. ग्रंथालय अत्यंत सुसज्ज आहे आमचं, ज्याच्यामध्ये 50,000पेक्षा जास्त ग्रंथ आणि 45 पेक्षा अधिक नियतकालिक आपल्याकडं रेग्युलरी येत राहतात. त्याचाही आपल्याला अभिमान आहे. त्याच्यामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मी त्याच्या फारशा खोलात जात नाही. इतर कार्यक्रम त्याची जर यादी करायला गेलं तर अजून वेळ जाईल, पण मी आकडा फक्त सांगतो की छोटे मोठे महाविद्यालयामध्ये जूनपासून आतापर्यंत 67 कार्यक्रम आयोजित केले आपण. 67. अजून खरं तर बरंच करायचं बाकी आहे. असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रम असा वेगळ्या पद्धतीनं अतिशय जोशामध्ये साजरा करावा, अजून काहीतरी साजरं करावं, परंतु मर्यादा आहेत. मला त्या नीता फाजलीचा एक शेर आठवतो आणि ते नीता फाजली आपल्या शेरमध्ये असं म्हणतात की हजारो ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पर दम निकले. हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पर दम निकले मेरे अरमान. बहुत निकले मेरे अरमान, फिर भी बहुत कम निकले. तर कितीही केली आहे, पण आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर मॅडम आमच्या भगिनी आहेत. तुम्ही म्हणताल कसं काय? त्या बी बीडच्या आहेत आणि मी बीडचा आहे. त्यांचं माहेर जे आहे ना बीड आहे आणि मी बीडचा आहे. मग आता आम्ही बहीण भाऊ झालो ना. तर एका बहिणीचं या भावाच्या महाविद्यालयामध्ये त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि मला अभिमान वाटतो त्या कवी असल्याबद्दलचा. मी त्यांच्या अनेक यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहत असतो. अनेक कार्यक्रम असे त्यांच्याकडे प्रत्यक्ष न जाता नाही आलं तरी पाहण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या एका पुस्तकाची समीक्षा करण्याचं भाग्य मला लाभलं. कारण ही फार अभिमानाची गोष्ट आहे. मला असं म्हणावं असं वाटतं की आत्मा के शब्दमयी सौंदर्य का नाम काव्य है. आत्मा के शब्दमयी सौंदर्य का नाम काव्य है. मानव होना भाग्य है, कवि होना सौभाग्य है. तर अशा कवयित्री आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आहेत.
दुसरी एक आनंदाची गोष्ट, कालच मॅडमचा वाढदिवसही झालेला आहे. त्यानिमित्त आपण सत्कार करणारच आहोत. त्या वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करून माझी रजा घेतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांना केवळ उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यायची नाही, तर त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल यासाठी बाबूजी आव्हाडांनी हे महाविद्यालय सुरू केलं होतं. आणि ती पताका घेऊन सध्याचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब हे देखील मार्गक्रमण करत आहेत. यासाठी एक मी दोन या ठिकाणी मांडतो. इस पद का उद्देश्य नहीं श्रांत भवन में टिक जाना, इस पद का उद्देश्य नहीं श्रांत भवन में टिक जाना, कि तुम पहुंचना उस सीमा तक जिसके आगे कोई राह नहीं, जिसके आगे कोई राह नहीं. त्यानंतर आजचे प्रमुख अतिथी त्यांच्या शुभ हस्ते या बक्षीस वितरणाचं वितरण होणार आहे. त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर अशोक कांबळे सर यांना. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला ज्या प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. त्यांचा परिचय फार मोठा आहे, परंतु अधिक वेळ मी घेणार नाही. माननीय डॉक्टर संजीवनी तळेगावकर मॅडम यांचा जन्म 2 मार्च 1974चा. शिक्षण MA PhD मराठी विषयामध्ये त्या PhD झालेल्या आहेत. त्यांचा PhDचा विषय आहे 1980 नंतरच्या मराठी कवयित्रीच्या कवितेतील स्त्री जाणीवा, एक चिकित्सक अभ्यास. आशय घन वाङ्मयीन त्रैमासिक याच्या त्या संपादक आहेत. अनुभव प्रतिष्ठानच्या त्या अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबई सेन्सॉर बोर्ड याच्या त्या 2015 पासून सदस्य आहेत. मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर 2015 पासून त्या संचालक आहेत. प्रतिष्ठान द्वैमासिक संपादक मंडळ मसपा संभाजीनगर त्याच्या त्या सदस्य आहेत. कवितेचा पाडवा दुःखी राज्य काव्य पुरस्कार व नागो महानोर राज्य काव्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याच्या त्या संयोजिका आहेत. त्याचप्रमाणे 16वे मराठा लेखिका साहित्य संमेलन जालना आणि 37वे मराठा साहित्य संमेलन जालना याच्या त्या कार्यवाहक होत्या 2015 आणि 16 मध्ये. त्यांचं जे प्रकाशित साहित्य आहे त्यामध्ये फुटवे 2007, ललित लेख संग्रह चिंगूर, मुलाखत संग्रह पापुद्रे, समीक्षा आणि झरे मोकळे झाले. सदर लेखन दिव्य मराठीमध्ये त्यांचं आहे आणि अनुवाद त्यांनी केलेला आहे एक होती सारा या पुस्तकाचा. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पैकी काही पुरस्कार या ठिकाणी मी आपल्यासमोर सांगतो. कै धोंडीराम माने उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर, कलागौरव राज्य साहित्य पुरस्कार फलटण, कुसुमाग्रज उत्कृष्ट राज्य काव्य पुरस्कार संभाजीनगर, अजिंठा राज्य काव्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती इंद्रासंत पुरस्कार 2011चा त्यांना प्राप्त झालेला आहे. यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कार पुणे हाही पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे. त्याचप्रमाणे कवी रत्नाकर धम्मपाल पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद कोल्हापूर हाही पुरस्कार मॅडमला प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे प्रेरणादायी महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन हाही पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. गदिमा काव्य प्रतिभा पुरस्कार महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद 2024चा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांची काही ग्रंथसंपदा वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी लागू झालेले आहे. त्यांचे पुस्तक ग्रंथ त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड
संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा गुजरात या ठिकाणी त्यांचे वेगवेगळे ग्रंथ या अभ्यासक्रमासाठी त्या ठिकाणी स्वीकारलेले आहेत. त्यांची विशेष सन्माननीय नोंद आहे ते म्हणजे श्रीलिखित मराठी कविता 1950 ते 2010 संपादन केलं आहे डॉक्टर अरुणा ढेरे यांनी त्याचं संपादन केलेलं आहे. त्यांचा सहभाग वेगवेगळ्या साहित्य संमेलनात आहे. त्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संस्कृती संमेलन पणजी गोवा, ग्रंथ महोत्सव महाराष्ट्र सदन दिल्ली, प्रजासत्ताक दिन पूर्वसंध्या आकाशवाणीचे सर्व भारतीय भाषा कवी संमेलन मुंबई, मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य परिषद इंदोर मध्य प्रदेश. त्याचप्रमाणे त्यांचे विशेष आहे ते म्हणजे एक कवी एक कवित्री मसाप पुणे, रेडिओ शुगर इस्लामपूर सांगली आणि उत्कर्ष थिएटर्स जालना निर्मित संजीवनी तळेगावकर यांच्या कवितेवर आधारित संगीतमय व युक्त कार्यक्रम जागर कवितेचा हे त्यांचं विशेष आहे. आणि त्या वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये संमेलन अध्यक्षा म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे. त्यामध्ये तिसरे झेप साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर 2017, 19वे अक्षय यात्री ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली 2017, मराठवाडा साहित्य परिषदेचे शिक्षक साहित्य संमेलन उदगीर 2019, 17वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन नांदेड, मराठवाडा साहित्य परिषदेचे शांता शेळके जन्मशताब्दी राष्ट्रीय मराठी कवयित्री संमेलन धाराशिव 2022 आणि अलीकडेच 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेले 16वे शब्दगंध साहित्यिक संमेलन अहिल्यानगर याच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. मॅडमचा कालच वाढदिवस झाला 2 मार्चला. आपण सर्व त्यांना आपणा सर्वांच्या वतीने, व्यासपीठाच्या वतीने आणि पार्थ परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. धन्यवाद. यानंतर अतिथी देवो या वृत्तीप्रमाणे आजच्या सर्व सन्माननीय सदस्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. अत्यंत साहित्यिक उंची असलेल्या आणि साहित्याप्रती या समर्पित भावनेनं योगदान देणाऱ्या सन्माननीय लाभले आहे हे आपलं भाग्यच. यानंतर आवाज देण्याला विनंती करतो की आपण सन्माननीय पंडितराव तळेगावकर सर यांना सन्मानित करावं. यानंतर संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय यानंतर